खूप खुश आहे मी आज. 3 कारण आहेत. आनंदाची बातमी, तुम्ही पण खुश होऊन झालं. आता तुम्हाला मी एक आनंदाची बातमी दाखवते. दिवस उगवला, मगाचं वातावरण एकदम वेगळं होतं आणि एकाएकी बघा हे असं सगळं धुकं आलं पसरून. पूर्ण ते डोंगर आहे ना समोरचं एकदम क्लिअर दिसत होतं आणि अचानक सगळं धुकं बघा कसं आलं असं वरपर्यंत. कुणाला म्हटलं बघ कसं झालं ते. गेले 2 दिवस झाले ना गरम होतं आहे, पण गावी गरमी जाणवायला लागलं तर रात्रीची पण. अगदी छान दिसतं ना असं रोजच्या रोज सजवायचं फुलाने, किती सुंदर दिसतं मग मंदिर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता की नाही हे बघा झाडांना जरा पाणी घालायला आली होती. आपलं पाणी भरायचं काम चालू आहे, होत आलं आहे, थोडंसंच बाकी आहे. तर खूप खुश आहे मी आज. 3 कारणं आहेत, तुम्हाला आत्ता नाही मी थोड्या वेळाने सांगणार सर्व. तर अगोदर जरा झाडांना पाणी घालून घेते आणि सांगते पण आणि दाखवते. तोपर्यंत तुम्ही विचार करा काय खुश खबर असेल ती. चला, अजून माझं सगळं काम आहे ना बाकी आहे, घरातलं नाश्ता वगैरे पण बनवायचं आहे. याचं पाणी असलं ना सकाळी सकाळी का खूप घाई असते. आनंदाची बातमी, तुम्ही पण खुश होऊन झालं पुन्हा आल्या आता आंघोळीला. तर आता जेवण करायला घेतले मी. आज मी करणार आहे हिरव्या वाटाण्याची भाजी, म्हणजे कडधान्य बघा ते रात्री भिजत घातले होते. त्यात शेंग टाकलं आहे, बटाटा, ह्यात घेतले लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप. पटकन आहे ना फोडणी घालून घेते. तर भाजी बघा टाकली फोडणीला. आता मी जरा नाश्ता करून घेते, माझा की नाही नाश्ता करायचा बाकी आहे. तर इथे ब्रेड आहे. आता मला ब्रेड खायची इच्छा आहे त्याच्यामुळे मी ब्रेड खाणार आहे. चला, बघा कुणालचा ना अभ्यास चालला आहे. आता तुम्हाला मी एक आनंदाची बातमी दाखवते सांगते ना दाखवते. हे बघा सगळ्यांना आनंद होणार तुला बघून. किती जण विचारत होते दादा कधी येणार, दादा कधी येणार. व्हिडिओमध्ये खूप कमी भासते. तर कुणालचे बाबा की नाही काल संध्याकाळी आले. आज वार तुम्हाला सांगते शुक्रवार आहे ना आज. हां, काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी आले ते. काल मी काय शूटिंग नाही केलं, काल माझी थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काल पुरा दिवस आराम केला होता. आणि आज शुक्रवार आहे, आज सकाळी सकाळी जरा सुरुवात केली. आता बघूया हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल ते. तर हे सरप्राईज आणि ही एक आनंदाची बातमी. काय केलं मग मुंबईमध्ये काय केलं, काम केली, कामं होती. तरी आले ते 4-5 दिवसामध्ये आले. थोडेसे कामं बाकी राहिलेत, आता परत जाणार ना. म्हणजे जावंच लागणार. अजून त्यांच्या आता आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला सगळं आमचं सगळं क्लिअर झालं ना, म्हणजे नक्की झालं का तुम्हाला सांगूयाच आम्ही. फ्रंट कॅमेरा घेते, फ्रंट कॅमेरा हे बघा. मला पण नव्हतं सांगितलेलं. सकाळी मी काल फोन केला ना, मी केलेला का आला होता फोन, मी लावला. हां आलेला फोन आलेला. म्हणजे बोलले नाही मला मी येतोय म्हणून, पण त्यांच्या बोलण्यावर मी समजली होती. त्यांना असं वाटलं की मला सरप्राईज देतात, पण मला माहिती होतं. तर ते यायच्या आधीच म्हणजे अंदाज होता 1-5च्या दरम्यान येतील. मग मी 4 वाजताच पाणी विणी गरम करून सगळं रेडी करून ठेवलं होतं. बरोबर की नाही. आता नाश्ता पण मी दिला, त्या वड्या वगैरे बनवल्या ना भोपळ्याच्या, त्या मी आता आल्याला दिल्या. आता म्हणजे नाश्त्यामध्ये तेच दिलं. काल संध्याकाळी आल्यावरती कलिंगड बघा कापला होता, तो पण त्यांना दिलाय. आपल्या बऱ्याच ताई नाही दादांसाठी ठेवा पाणीपुरीवरून ना, ते पण मी ठेवलेलं आहे. आता त्यांना कलिंगड तर खाल्ला. हां, आता पाणीपुरी पण त्यांना देणार म्हणून जरा 1-2 दिवस जाऊ दे. आता बरेच दिवस झाले ना, बाहेरचं सगळं खाल्लं ना दिवसभर बाहेर. मग घरात कुठे खातो, मी नाही घरी काय खातो. कोण बाहेरचं देतो, मित्रमंडळी त्यांच्यासोबत. बाहेर काय मित्रमंडळी खूप असतात, मित्रमंडळीसाठी. त्याच्यामुळे मुंबईला गेले ना की त्यांचं बाहेरचं खाणं जास्त असतं. 1 मिनिट किती झाले, 1 मिनिट गॅस स्लो करून आली. आता काही घरच्या जेवणाची आठवण येत असेल ना, पण बाहेरचं खाऊन 4-5 दिवस ठीक वाटतं, नाही तर काय 2-3 दिवस ठीक. त्याच्यावर गेले की मग काय होतं, नकोच होतं. घरचं जेवण पोटभर नाही खातात ना. तर रोज बाहेर मध्ये ऍसिडिटी वगैरेचा त्रास होतो परत.
आता परत ते मुंबईला जाणार आहेत. आता अजूनमधून त्यांच्या मुंबईला फेऱ्या होतील. आता धंद्याचं भाड्याचं कसं वाढलं, भाडे आली तर जाऊ पटापट. ते आता एप्रिल मे महिन्यात चालू झाले ना, आता सीझनला आता भाडी लागली तर मग जाता येईल पटापट. आणि ते कोरोनाचं काय चाललंय मुंबईमध्ये? मुंबईमध्ये एवढं कोरोनाचं काय टेन्शन नाही. कुठे सातारा वितार या साईडला आहे काहीतरी. मुंबईमध्ये काय काय गावांमध्ये काय सुविधा नाही तिकडे. ते मास्क वगैरे फिक्स केलं काय ते? नाही, तिकडे केलं. सातारा सांगली का कुठेतरी केले मास्क. 2 ठिकाणी मास्क सक्ती केले. मास्क घालायचं. बापरे, हे कोरोनाचं वगैरे ना आता परत हे झालंय ना, कधी कधी असं वाटतं ना की बरं झालं आपण गावी आलोय ते ना. पण आम्ही गावाला प्रामाणिक मत म्हणजे माझं तरी मत, गावी आलं ते बरंच आहे. पण त्याचं फक्त आपल्याला व्यवस्थित जर धंदा पाणी व्यवस्थित झाला तर काय कोणाचं टेन्शनच नाही. काम धंदा व्यवस्थित चालू झाला मग काय हे नाही. मग कारण कसं आपण मुंबईकर असल्या कारणाने आपल्याला इकडे पटकन काम नाही भेटत. आपण ती कामं जुळवून घेऊ शकत नाही. जी लोक इथली करतात ती कामं आपण नाही करू शकत. आता आपण काय घराच्या चिरे बिरे उचलू शकतो का? ते आपली ताकद नाही तेवढी. ते दिवस आयुष्य त्यांनी त्याच्यात काढलेलं असतं, समजून घेतलेलं असतं. आता जे टुरिस्टचं चालू केलं ना ते कसं चालू आहे थोडंफार प्रमाणामध्ये. आता सीझनला होईल मग बघूया. मग काहीतरी ठरवलंय आम्ही, ते सांगूया तुम्हाला. आता हे झालं सरप्राईज नंबर 1. आता अजून एक सरप्राईज आहे तुम्हाला. कुठली वाली? भेंड्याची ना. हा माहिती आहे मला. त्यांचं चालू झालं बघा निरीक्षण करायचं. ह्या सतरंजी जरा ना उन्हात टाकते, धुवायच्यात. पण काय आपलं पडवीचं कधी काम चालू होतंय त्याच्यानंतर सगळं अंथरुणं पण धुवून काढायचे. आता उन्हाळ्याची धुवायला हवेत ना, चादरी गोधड्या सर्व. आज झाडांना बघा पाणी घालून झालं तर किती बरं वाटतंय. नाही तर दिवसभर ना कोमेजल्यासारखे होतात ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये. आणि हे बघा हे यांचं चालू झालं, केळी बघतायत ते. 4 दिवसाचा गॅप गेलाय, काय जास्त नाही गेलेला आहे. 4-5 दिवसात. 4-5 दिवसात काय 4-5 दिवसात तो भोपळा सफेद झालाय, होईल तो काढायला लागेल अजून 4-5 दिवसात. तो एक भोपळा बघा नाही झाला आपला, त्या तारेवरचा आहे बघा, तुम्हाला दाखवला होता ना. त्याची वाढ नाही होत आहे. त्याला आता खत जातं तरच वाढेल, नाही तर आपण सुकेल. हां, पुढे पिवळावा लागेल. तो पण छोटा पाणी इथे पडलंय चांगलं. आता ते टाकी ओव्हरफ्लो झाली ना, काही भोपळ्याची वेल आणि तिथे पाणी पडतं मग ते पाईपमधनं. बरोबर आहेत केळी वगैरे, बरोबर आहेत. हां, फोनवरती पण सगळं चालू असतं, असं कर तसं कर, झाडांना हे कर ते कर, पाणी घालते की नाही, हे करते की नाही, सगळ्या चौकशा चालू असायच्या. काय आता केळीचा जरा पिकतील ना, पुन्हा याच्या आधी कोणतरी येईल आपल्याकडे. हां केळी पिकतील का कोणतरी येईल. हां, येऊ दे येऊ दे, सगळ्यांना देऊया, वाटूया. कोणाच्या नशिबात सगळ्यांच्या तोंडाला लागेल ना तेच तर. टोमॅटो तुम्ही काढले नाही, तुम्ही बघताय बोलता ना, मग टोमॅटो लाल लाल झाले. नाही अजून पिकले. त्याशी कुणालने मार्केटमध्ये आणले 1 किलो टोमॅटो. नाही पिकले, आत्ता पिकले ते. कुणालने मंगळवारी घेऊन आला, आज वार काय शुक्रवार आहे, ते आत्ता तयार झाले. ते काय अजिबात टोमॅटो नव्हता, कच्चे होते. आता पिकलेत, मी बघितले काल 3-4 तयार झालेत ते. त्याला राहू देत ना झाडावर, ते पूर्ण लाल होते ना. पूर्ण लाल म्हणजे कुठे कशी लाल. हे आपण टोमॅटोची रोपं लावलेली ना, त्याचे टोमॅटो आहेत ते. पूर्ण लाल म्हणजे कशी. पूर्ण लाल म्हणजे कशी नाही, मी बघितलं होतं काल पाणी टाकताना, पण लक्ष होतं माझं. चला मी जाते आता चपात्या कुणाला. कुठे काढ लाल झालेले. हे बघा 4 दिवसातच फक्त गॅप गेलाय, पण असं वाटतं किती दिवसांनी मी आलोय आणि सगळे माझी झाडं बघतोय असं कालपासनं आल्यापासनं. ती ह्याची वेल बघ काय मस्त झाले, बघितली का चवळीची वेल बघ. हां, काल मी त्याची पानं काढून भाजी पण केली. आणि त्या शेंगा बघ किती आल्यात चवळीच्या. तिकडची पण मस्त झाली, आंब्याच्या इकडची. काठी लावल्या ना की मस्त होती. काठी ना ते बरोबर वाढते, काय नाही करायचं. आंब्याच्या इकडे आहे ना ती पाहते मी, त्या चिऱ्यामध्ये सोडले ती. शिऱ्यांवरती काय टेन्शन. हां, मग ते वर गेलं ना, ते पण चांगली होईल. मग शेंगा धरल्यात तिथे पण. पाणी आहे ना इकडे भरपूर, व्यवस्थित पाणी. हां, हे केळीला पाणी जातं का जरा बघ, फक्त चेक कर. पाणी नाही गेलं ना, हां, एक बाळी पाणी रोज वतायचं. आता टाकलं होतं मग अशी पाणी भरताना मी. झाड आपण हे करतो ना, पाणी मारतो ना, तेव्हा सोडायला पाहिजे. काय मग ऊस पण होणार आता. उसाला पण टाकला पाणी. चला तुम्ही निरीक्षण करा, मी चालली घरात. ऊन बघा कसं पडलंय.
तर एकीकडे जेवण चाललंय. आता हे कपडे कुणालच्या बाबांचे पण मुंबईवरनं येताना आणलेले आहेत ते धुवायचे. हे बघा सगळं आता टॉवेल वगैरे सगळं त्यांचं ते जरा म्हटलं भिजत घालते. आत्ता जमलं तर आत्ता, नाहीतर मग दुपारच्या वेळेस आहे ना जरा सावली होईल ना तेव्हा म्हटलं धुवून घेईन मी. तर जेवायला बघा वाढले मी आता. ही आपली वाटाण्याची भाजी, पापड, मिरची आणि टॅमॅटो आणि चपाती केले. हे बघा इथे. आणि भात वगैरे हा बघा कालपासूनचा भात. सांगते काय, कुणालचे बाबा नव्हते ना सगळं जेवण आमचं तसंच राहायचं, संपायचंच नाही. आणि ही रात्री खिचडी बनवलेली. नाही पण जेवण कुठं संपायचं काय रे कुणाल. हा किती पण केलं ना तरी पण ते उरूनच राहायचं. हे घे ताट. काय नाही जास्त करायची, उलट जे मी नेहमी करायची त्यापेक्षा कमीच करायची, तरी पण तसंच. अगं टोमॅटो किती दिवसांनी घरातलं जेवण. 6 दिवसांनी. झाडं बघितली बरी आहेत, बरोबर आहेत सगळी. सगळं चेक करून झालं मग अशी सगळी झाडं काय झालंय झाडांना काय नाही सगळं बघून झाले. आपली काय माझी जीव जीव. हे कपडे, हे कोणी कपडे काढले कुणाल. हे बघ आता काढले घालायला पण दुसरी धुवायचे. मला काय माहिती तिने काल कुठले घातलेले. इस्त्री नाही ना केलेलं असं नाही धुतलेले वाटते. हे जरा शिलाई घालायचे. आपला नवीन फॅमिली मेंबर हा बघा. वाघ्या आलाय वाघ्या. कुणालच्या बाबा घेऊन आल्या. आणि दुसरा पण तुम्हाला दाखवत्या. ते बघा खातोय आता. 2 आणलेत कुणालच्या बाबांनी. हा एक सोडून. बाहेर काढ वाघ्या इथे वाघ्या. वाघ्या. आणि हा बघा हा एक कपाटाच्या खाली बघा घुसून झोपलाय. शेरू. शेरू नाव ठेवलंय त्याचं. गाढ झोपेत आहे. रात्रभर मला झोपून नाही दिलेल्या दोघांनी पण. ना वाघ्या. ओ वाघ्या. तो बघा तो बघा तो बघा हलतोय तो बघा. गाढ झोपेत आहे. गाढ झोपलाय एकदम. घेतोय आवाज घेतोय. या हा बघा हा शेरू. आज माझं सगळ्यात मोठं काम काय आहे तर दोघांना आंघोळ घालायची आज. तरतरी पण एकदम हुशार आहेत दोघं पण. सकाळपासून खूप मस्ती चालू होती. अरे त्याचे डोळे बघ बाय. त्याचे डोळे बघ ना. शेरूचे डोळे तर बघ एकदम घारे घारे आहेत डोळे त्याचे. हा माझा भाग्या ना. हा माझा भाग्या घाबराय. ये इथं हा. ए माझा भाग्या घाबराय. हा घाबरला बघ. गरमी जाणवायला लागली ना. हे बघा ते हॉलमधनं उठून इथे आले झोपायला आता, कारण लाईट गेलेली आहे. आणि आता 2-3 दिवस झाले ना गावी पण गरमी अशी जाणवायला लागली. म्हणजे रात्रीचं पण असं जाणवतं गरम होतं असं. म्हणजे फॅनची गरज लागते आता 2-3 दिवस झाले. वातावरण वातावरण चेंज झालं. वातावरण एकदम चेंज झालंय आता. वातावरण बरोबर झालंय. तर चला आता माझं जरा एडिटिंग बाकी आहे ते मी करून घेते. थोडीशी तब्येत ना माझी अजून बरी नाही आहे. 2 दिवस झाले तब्येत माझी ठीकच नाही आहे. पण चाललंय आपलं अंगावर घेऊन सगळं कामं चाललेली आहेत. तर बघू आता 1-2 दिवसामध्ये टाईम काढून डॉक्टरकडे जायचं आहे. आता आलेत ना कुणालच्या बाबा आता काय जायला होईल. आता आपोआप तब्येत बरी. असं काय नाही आपोआप तब्येत बरी होईल. त्यांचा पण प्रवास झालाय ना काल 12 तासाचा प्रवास झालेला आहे. त्याच्यामुळे ते पण थकलेले आहेत. आणि रात्रभर ह्या शेरूनी आणि वाघ्याने काय झोपून नाही दिलं. म्हणजे त्यांना कशी नवीन जागा आहे ना अजून, त्याच्यामुळे ते रुळले नव्हते. पण आता सकाळपासून एकदम व्यवस्थित आहेत, चांगले आहेत एकदम. आता ताणून झोपलेले आहेत दोघं जण. तर संध्याकाळी आता 4-4:30 दरम्यान त्यांना आंघोळ घालून घेईन. मग ते पण एकदम स्वच्छ होऊन जातील. आणि मग बाकीची कामं मग. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा, शेअर करा
नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. उठले वाटतं दोघं जण, बघ आवाज येतो.